स्वतःचा शोध घेत होते, स्वतःवरती प्रयोग करत होते. पण त्या प्रयोगांच्या यशस्वीपणाची खात्री बहुतेक गांधीजींनाच वाटली असणार आणि म्हणून गांधीजींनी विनोबांवरती एक नवीन जबाबदारी दिली. विनोबा वर्ध्याला उतरले. वर्ध्याचा हा काळ आणि तिथे वसवलेले आश्रम हा सारा भाग विनोबांच्या आत्मशोधाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा. गीताईची रचना तिथंच झाली. या छायाचित्रात आपण पाहतो की गीताईच्या संदर्भात त्यांनी जे लिहिलंय ते त्यांच्याच हस्ताक्षरात आपल्याला दिसतंय. या वर्ध्याच्या वास्तव्यामध्ये खूप गोष्टी केल्या विनोबांनी. त्यातल्या महत्त्वाच्या कोणत्या? तत्वज्ञान प्रयोगशीलतेने जगणं म्हणजे काय, हे आपण विनोबांच्याकडून शिकावं. खरं तर हा प्रवास बालपणापासूनच सुरू झालाय, पण तो वर्ध्याच्या आणि पुढे पवनारच्या कालखंडांमध्ये खूप वाहता झाला, प्रवाही झाला असं आपल्याला म्हणता येईल. तत्वज्ञान बोलायला खूप सोपं असतं, हे तसं बोलायलाही कठीणच असतं, कळायला तर त्याहूनही कठीण असतं, मग जगायला तर किती कठीण असेल. विनोबांचंच उदाहरण आपण घेऊया. त्यांनीच लिहिलेलं आहे की गीताईमधला हा श्लोक आहे, न जन्म पावे न कदापि मृत्यू, हो निमागे न पुढे न होय, आला न गेला स्थिर हा पुराण, मारोत देहास परी मरेना. हा अतिशय प्रसिद्ध हे वचन आहे गीतेमधलं. आता हे जर आपल्याला शिकायचं तर कसं शिकायचं, तर विनोबा सांगतात की ह्याच्यातला भावार्थ आहे ना, तो निर्भयतेचा आहे. आपण शिकून घेऊ. भयाचा उगम कशामध्ये आहे, तर भयाचा उगम यामध्ये आहे की मला अस्थिरता नको, मला अनसर्टन्टी नको, असं माणूस सतत म्हणत असतो. आणि त्याच्यातून माणसाचं काय निर्माण होतं, तर भय निर्माण होतं. कारण काळजी कोणाची आहे, कोणाच्या अस्थिरतेची, कोणाच्या अनसर्टन्टीची, तर ह्या देहाच्या. म्हणून आपल्याला तत्वज्ञान काय सांगतं की स्वतःच्या देहापुरतच स्वला मर्यादित करू नका. देह हा स्वचा भाग आहे, मन हा स्वचा भाग आहे, पण देह म्हणजे स्व नव्हे. आणि जर तुम्ही देहालाच स्व मानाल तर तुम्ही भयकंपित व्हाल. जेव्हा तुम्ही स्वला देहामधून बाहेर काढाल तेव्हा हळूहळू तुम्ही निर्भय व्हायला लागाल. आणि मग तुम्हाला कळेल की जीवन तत्व जे आहे त्याचा जन्म होत नाही, त्याचा मृत्यू होत नाही. मृत्यू होतो तो शरीराचा, मनाचा. हे जर तुम्हाला कळलं तर भय हळूहळू कमी होईल. आणि म्हणून विनोबा सांगतात, आत्म्याचं स्वरूप कळलं की ती आत्मनिष्ठा निर्भयतेचं कवच बनतं. तिच्या आधाराने निर्भयता परिपूर्ण होते. म्हणून आपल्याला भावनिकतेने जर पुढे जायचं असेल, पुढे याचा अर्थ विकसित अवस्थेत, तर भयाकडून आपल्याला पहिल्यांदा निर्भयतेकडे गेलं पाहिजे. म्हणजे भयाचं रूपांतर निर्भयात करणं हे आपल्याला विचारांनी कळलं, भावार्थ कळला. पण मग आता स्वतःच्या वर्तनावरती स्वतःच प्रयोग नकोत का करायला? असे अनेक प्रयोग आपल्याला विनोबा सांगतात, स्वतःवरती त्यांनी केलेले. बडोद्याला असतानाच आहे पहिला प्रयोग. रेल्वेचा पूल असतो नदीवरून जाणारा आणि त्याच्यावरती लाकडी पट्ट्या असतात. तर चालताना खूप भीती वाटते, कारण या दोन पट्ट्यांच्या मध्ये पाय गेला तर. पण रेल्वेचा कर्मचारी अतिशय सहजपणे त्या पायऱ्या, त्या पट्ट्या पार करत जाताना विनोबांना दिसतो. मग ते म्हणतात, हे मी का नाही करायचं? म्हणून ते स्वतःच्या वर्तनाला अशा प्रकारे सरावाने वळण लावतात की ते सुद्धा सहजतेने तो पूल पार करू शकतात. आश्रमात राहत असताना साबरमती नदीमध्ये पोहायला गेलेले असतात. तिथे पाण्याच्या प्रवाहामध्ये एकदा ते वाहत जातात पुढे. तर ते करत असतानाही, म्हणजे त्या स्थितीमध्ये सुद्धा
ते त्यांचे जे सहकारी काठावर असतात त्यांना सांगतात, बापूंना सांगा की आत्मा अमर आहे. म्हणजे या वेळेला सुद्धा त्या माणसाला जो वाहत चाललाय तो देह आहे याचं भान असतं. अर्थात ते वाचतात. पण ही जी जाण आहे ना, ती त्यावेळी सुद्धा, भयाच्या वेळी सुद्धा लक्षात ठेवणे ही किती कठीण गोष्ट आहे. धुळ्याला जेलमध्ये असताना त्यांच्या कोठडीत साप येतो आणि कुणी घाबरेल ना, पण हे स्वतःला असं विचारतात की हे मुळामध्ये घर कुणाचं आहे? त्याचं आहे. इथे पाहुणा कोण आलाय? आपण आलोय. तर आपण पाहुण्यासारखं राहिलो तर तो घरातल्या माणसासारखा राहील आणि म्हणून ते त्याच्या सोबत राहतात. असे अनेक प्रयोग ते स्वतःवरती करत असतात. आणि हे प्रयोग करताना त्यांच्या काय लक्षात येतं, की कोणत्याही शिकण्याला स्वानुभवाची जोड देणं महत्वाचं आहे. नाहीतर आपण फक्त शब्द पाठ करू, त्यातला अर्थ आपल्या जीवनामध्ये उतरणार नाही. म्हणून विनोबाच लिहितात, की आपले ऋषी सुद्धा हेच म्हणायचे, आमची चांगली तेवढी चरित्र घ्या, वाईट सोडा. माझ्या लाडक्या शिष्यांनो, तुम्ही 12 वर्ष माझ्याकडे राहिला, विद्या शिकला, पण मला आदर्श मानू नका. सत्याच्या कसोटीवर माझं आचरण घासा. जे कसाला उतरेल ते घ्या, हिणकस ठरेल ते टाकून द्या. अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन विनोबांचा स्वतःवरती काम करण्याचा आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच गांधींचे सुद्धा ते अंधभक्त होते किंवा अंध अनुयायी होते असं आपल्याला दिसत नाही. विनोबा लिहितात, गांधी आज असते तर काय करते व काय न करते अशा प्रकारे विचार करू नये. हे जर आपण न समजलो तर आपण गांधींवर खूप अन्याय करू. त्यांच्याकडून आपल्याला एक विचार मिळाला आहे असं समजून आपण स्वतंत्र चिंतन करूया. आजच्या विज्ञान युगात पुराण काळाचा मनू आणि तो जुना मार्क्स चालणार नाही. आणि मी नम्रतापूर्वक सांगतो की गांधीही आज जशाचा तसा चालणार नाही. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य हे की गांधी सतत परिवर्तनशील होते. म्हणून आपण आजच्या परिस्थितीनुरूप स्वतंत्र चिंतन करत राहिलं पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्या चिंतनाला सतत वाव द्या आणि चिंतनातून जे सत्य आपल्या समोर येईल त्याचं रूपांतर शास्त्रामध्ये करा. म्हणजे गांधीजींनी जेव्हा सत्याग्रहाश्रम करायला सांगितला वर्ध्यामध्ये विनोबांना, तेव्हा त्यांनी त्याची नियमावली केली. त्या नियमावलीला त्यांनी ऋषींच्या जीवनक्रमाचे आधार घेतले, म्हणजे परंपरेमध्ये त्याला बांधलं. खादीशास्त्राचा अभ्यासक्रम विनोबांनी तयार केला. सूतकामाचं पाठ्यपुस्तक विनोबांनी तयार केलं. म्हणजे विनोबांमध्ये ही एक शक्तीच होती की त्यांना जे कळायचं ते इतरांसाठी, इतरांना घेण्यासाठी अतिशय योग्य पद्धतीने ते मांडू शकायचे. सो आपल्या बाजूने असं म्हणू की कॉन्सेप्ट कळली, आय नो द कॉन्सेप्ट, बट नाव आय वॉन्ट टू टीच इट. मला ती इतरांना शिकवायची आहे, तर ती सुलभपणे शिकवायची कशी, याच्यासाठीची माध्यमं तयार करणं हे विनोबांचं एक वैशिष्ट्य म्हटलं पाहिजे. जेव्हा खादी आणि सूतकामाच्या संदर्भामध्ये विनोबांनी हे काम केलं तेव्हा गांधीजी म्हणतात, त्याची कल्पना अगदी नवीन आहे. त्याची म्हणजे विनोबांची. मूलोद्योग शिक्षणात यशस्वीपणे योजता येण्यासारखा सर्वोत्तम व्यवसाय सूतकताई आहे, हे विनोबांनी निंदकांनाही पटवून दिलंय. तकलीवर सूत काढण्याच्या कलेत तर त्यांनी क्रांतीच केली आहे आणि तोपर्यंत माहीत नसलेलं तिचं सामर्थ्य त्यांनी प्रगट केलंय. उत्कृष्ट सूतकताईत त्यांचा हात धरणारा उभ्या भारतात दुसरा कुणीही नसावा. बरं, विनोबांनी ना किती सूत कातलं जातं, त्याची किंमत काय येते, ते सूत कातणाऱ्याला, त्या माणसाला रोजगार काय द्यावा, ह्या सगळ्याची गणितं पण तयार केली. तर या सगळ्यामध्ये मला असं दिसतं, आणि विनोबांनीच हे उदाहरण दिलंय, गृत्समद नावाचा वेदकालीन ऋषी आहे. तर मला तर पॅरलल्सच दिसतात त्या दोघांच्या मध्ये, की या ऋषीमध्ये, त्याच्या जीवनामध्ये आणि विनोबांमध्ये. ह्या माणसानं विणकाम शोधून काढलं गृत्समद या ऋषीनं, आणि एका बाजूने त्याने हे उभे आडवे धागे शोधून काढले आणि दुसऱ्या बाजूनं हा
गृत्समद ऋषी हे जे होते ते गणिती होते, त्यांनी गुणाकार शोधून काढला. त्यामुळं उभे आडवे धागे त्यांचाही गुणाकार आणि अंकांचा गुणाकार या ऋषीबद्दल विनोबा लिहितात, तो लोकसेवा परायण असल्यामुळे त्याच्या योगक्षेमाची चिंता अर्थात लोकच पाहत. पण मला जितकं लोकांकडून मिळतं ते शतगुणित करून मी त्यांच्याकडे परतवतो ना. जो गृत्समदाचा हेतू होता तोच विनोबांचा हेतू होता असं आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच गांधींच्या अनेक विचारांना विनोबांनी एक व्यावहारिक वळण दिलं असं आपल्याला दिसतं. आचार्य भागवत लिहितात, गांधींच्या जीवनात कल्पना उत्स्फूर्त होत. पुष्कळ वेळा अचानक असा प्रकाश त्यांना दिसे. त्यासाठी तर्क आणि युक्तिवाद यांची बैठक निर्माण करणं हे त्यांना बिकट होई. विनोबांनी गांधीजींना साक्षात्कार झालेली कित्येक तत्व प्रयोगसिद्ध केली आणि त्यांना शास्त्रांचा आधार मिळवून दिला. हे विनोबांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. भग बापट विनोबा या त्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहितात याच विषयावर, की गांधींचा विचार विनोबांनी तो विचार आशय घन केला, त्याला बुद्धिसंगत घाट दिला, त्यातील ऐतिहासिक विकासाचा संदर्भ स्पष्ट केला, त्याला चालू काळाशी सुसंगतता प्राप्त करून दिली. आणि पुढचं नीट वाचूया. आपला स्वतंत्रपणा त्यात न दाखवता आपलं नावही त्यात लोपवून टाकलं. इथे विनोबांच्या स्वचा एक वेगळा आयाम आपल्याला पाहायला मिळतो. विनोबा आपल्याला असं सांगतात की स्वला शुद्ध करण्याचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचाच एक भाग म्हणून सामाजिक कृतीकडे सुद्धा बघितलं पाहिजे. आता ही फार विलक्षण मांडणी आहे विनोबांची, की समाजासाठी करण्याचं काम हा सुद्धा तुमच्या विचारांच्या आणि भावनांच्या शुद्धीचाच मार्ग आहे असं ते आपल्याला सांगतात. विनोबा लिहितात, काळाचा ओघ अस्पृश्यता निवारणाला अनुकूल आहे. याचा अर्थ अंत्यज आता जागे झाले आहेत, ते आपल्याकडून करवून घेणारच आहेत. मग आपण कशाला करा, असं असेल तर ठीकच आहे, तसेही होईल. पण त्याने आत्मशुद्धीचे पुण्य लाभणार नाही. अग्नीनं आहुती घेणं आणि अग्नीला आहुती देणं यात अंतर आहे. पहिल्या क्रियेला आग लागणं म्हणतात, दुसरीला यज्ञ करणं म्हणतात. आम्ही आत्मशुद्धीच्या यज्ञकुंडात अस्पृश्यतेची आहुती न दिल्यास सामाजिक बंडाची आग लागून अस्पृश्यता जळून जाणार ही वस्तुस्थिती निश्चित आहे. परमेश्वर आम्हाला सद्बुद्धी देवो. आता ही मांडणी आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की विनोबा हे किती यथार्थपणे आपल्याला सामाजिक वास्तव दाखवतात, की आत्मशुद्धीला तुम्ही जर सामाजिक कृती जोडली तर ना ती सामाजिक कृती ही तुमची प्रोॲक्टिव्ह होईल, ती रिॲक्टिव्ह नाही होणार. आणि तुम्ही जर ते केलं नाही तर नंतर जे होणार आहे त्याच्या रिॲक्टिव्ह एंडला तुम्ही असाल. त्यामुळे आधीच ती कृती करा आणि आत्मशुद्धी आणि सामाजिक कृती जोडा. आता हा विचार इथं विनोबांनी दिला आपल्याला, पण त्या विचाराच्या प्रमाणे विनोबा वागले का? हो. ऑक्टोबर 1932 ते जून 1934 हा संपूर्ण काळ विनोबा दलित वस्तीतच राहिले. पुन्हा आपल्याला दिसतं की जे स्वतःला कळलं ते प्रत्यक्षात आणणं हा विनोबांच्या शोधाचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून विनोबा आपल्याला असं सांगतात की आत्मविकासाकडून दूर नेते ती आसुरी संपत्ती. म्हणजेच तो आपला छोटा आय आणि कॅपिटल आय हे जे दोन्ही आहेत ना ते आसुरी संपत्तीमध्ये येतात. बघा, विनोबा लिहितात, असुरांच्या चरित्राचं सार सत्ता, संस्कृती, संपत्ती. म्हणून काम, क्रोध, लोभ मुक्तीचा शास्त्रीय मार्ग कुठला तर संयमाचा. सृष्टीत बेताने राहा, संयमपूर्वक वागा, बेताल वागू नका. माणसांचे संघ वाढवणं, संपत्तीचे ढीग जमा करणं म्हणजे सुधारणा नव्हे. लोकसंग्रह वेगळा आणि लोक अनुनय वेगळा, हे लक्षात घ्या. नाहीतर आपुला तो गळा घेई डगवुनी अशी स्थिती निर्माण होईल. याला मानसशास्त्र म्हणतं सेल्फ डिफिटिंग.
सो डोंट बी सेल्फ डिफिटिंग. तुझी मान सापडली आहे ती आधी वाचव, इतकं केलंस तरी पुष्कळ झालं. आसुरी संपत्ती म्हणजे आदिम स्वकेंद्रित भावना. आदिम स्वकेंद्रित भावना माणसाला एकतर छोट्या आयकडे घेऊन जातील किंवा कॅपिटल आयकडे. तेव्हा ह्यांचा त्याग करणं म्हणजे निरोगी आत्मस्वीकाराकडे पहिल्यांदा येणं. आणि एकदा तुम्ही निरोगी आत्मस्वीकाराकडे आलात की तुमच्या विकासाला सुरुवात होते. देहासक्तीमधून बाहेर पडणं म्हणजे विकास. अनेक उदाहरणं आहेत मोठ्या माणसांची. सॉक्रेटिस जो होता त्याला जेव्हा विषाचा प्याला दिला गेला, त्याचे शिष्य होते आजूबाजूला, तर तो विष घेतल्यानंतर तो शिष्यांना असं म्हणतो की जोवर मला शक्य आहे तोवर या विषाचा माझ्या शरीर मनावरती होणारा परिणाम हा मी तुम्हाला सांगत जातोय, तो टिपून घ्या. त्यानंतर काय होईल मला माहित नाही. म्हणजे अत्यंत आणीबाणीच्या क्षणी सुद्धा स्वतःकडे निरीक्षक वृत्तीने पाहणारा सॉक्रेटिस हा देहासक्तीमधून बाहेर पडलेला असतो. ते काय करतायत हे त्यांनाच कळत नाहीये, तेव्हा त्यांना क्षमा कर असं म्हणणारा ख्रिस्त हा सुद्धा त्या देहाच्या आसक्तीतून बाहेर पडलेला असतो. तिसरं उदाहरण रामकृष्णांचं आहे. रामकृष्णांना ज्या वेळेला परमहंसांना घशाचा कॅन्सर होतो, तर त्यावेळेला विवेकानंद त्यांना असं म्हणतात, खूप वेदना होत असतात रामकृष्णांना, आणि विवेकानंदांना ते पाहवत नाही गुरुच्या वेदना, की काही ह्यांना खाता येत नाही आहे, नीट खाता पिता येत नाही आहे. तर ते म्हणतात की तुम्ही जरा तुमच्या कालीमातेला सांगा ना की थोड्यापुरतं तरी तुमचा हा जो दाह आहे तोंडाच्या जवळचा तो जरा कमी करा, तोंडाची वेदना कमी कर असं सांग. तर हसतात रामकृष्ण आणि ते म्हणतात, अरे कालीमाता मला म्हणते आहे, ही सगळी लाखो तोंड आहेत ती दुसऱ्या कोणाची आहेत? ह्या सगळ्याच्या मध्ये ही मंडळी सगळी वेदनांच्याकडे, अडचणींच्याकडे कशी पाहत होती? त्यातला धीरोदात्तपणा हा कशातून निर्माण होत होता? तर मी म्हणजे देह या धारणेतून बाहेर पडल्यामुळे. म्हणून विनोबा आपल्याला असं सांगतात की सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर उथळ संकुचित देहबुद्धीचे विचार, ज्याला मानसशास्त्र म्हणतं इरॅशनल थॉट्स. उथळ संकुचित देहबुद्धीचे विचार आहेत ते ओळखा आणि त्यापासून बाहेर जा. हे जे उथळ संकुचित वृत्तीचे, देहबुद्धीचे, आत्मकेंद्रित असे विचार आहेत, त्यांनाच विनोबा म्हणतात मोह. आणि या मोहाचा जर क्षय झाला तर त्यालाच विनोबा म्हणतात मोक्ष. म्हणजे मोक्षाची या जगातली व्याख्या ही आहे की गोईंग फ्रॉम इरॅशनॅलिटी टू रॅशनॅलिटी. विवेकाकडे जाण्याची वाटचाल म्हणजे मोक्षाकडे जाण्याची वाटचाल असं आपल्याला विनोबा सांगत असतात. आणि म्हणून ते म्हणतात, फक्त बुद्धीने जगणं म्हणजे ज्ञान नव्हे, बरोबर अनुरूप भावना असल्या पाहिजेत. कोणत्या? नम्रता, दंभशून्यत्व, अहिंसा, रुजुता, क्षमा. नम्रता हवी. दंभशून्य म्हणजे काय? डबल स्टँडर्ड्स नको. दांभिकता म्हणजे डबल स्टँडर्ड्स. अहिंसा, रुजुता ह्याचा अर्थ अतिशय रुजू, याचा अर्थ एक मृदू, मुलायम आणि सरळ. अर्जुन या शब्दामध्ये रुजुता आहे. आणि क्षमा या भावना असतील तर त्या बुद्धीला महत्त्व आहे. आणि मग तुम्हाला जो भगवंत भेटेल तो सुद्धा विविध भूमिकांचा असेल. तो सर्वसाक्षी असेल. सर्वसाक्षी, अनुज्ञाता, भर्ता, भोक्ता, महेश्वर. सर्व व्यापक अशा ईश्वराची कल्पना इथं भावनेच्या दृष्टीनं विनोबा करतात आणि म्हणतात, वर्तनासाठी अहमशून्य सेवा हीच भक्ती, असं लक्षात ठेवा. त्यामुळे विचारांना व्यापक करा, अनुरूप भावनांची भर घाला आणि वर्तनामध्ये सेवा आणण्याचा प्रयत्न करा. तुमचा स्व संकुचित अशा चौकटीतून मुक्त होऊन विकासाकडे जायला लागेल, असं आपल्याला ते सांगतात. आणि पुढे विनोबा आपल्याला असं सांगतात, अगदी कॉग्निटिव्ह सायकोलॉजीच्याच भाषेत, की विचार, भावना आणि वर्तन यांची तिवई आहे.
आणि या विचार, भावना आणि वर्तनांच्या तिवईची एकात्मता म्हणजे आत्मविकास. आणि परंपरेमध्ये विचारांच्या मार्गाला म्हटलंय ज्ञानमार्ग, भावनेच्या मार्गाला म्हटलंय भक्ती मार्ग आणि स्वतःच्या वर्तनावरती काम करत करत पुढे जाण्याच्या मार्गाला म्हटलंय कर्ममार्ग. तेव्हा विचार, भावना आणि वर्तन यामध्ये एकात्मता येणं म्हणजे तुम्ही निरोगी आत्मस्वीकाराकडे जाण्याची एक महत्वाची पायरी घेणं. आणि का बरं ही एकात्मता? या एकात्मतेसाठी विचार, भावना, वर्तन एकत्र झालं तर काय होईल? हेची भक्ती, हेची ज्ञान, एक विठ्ठल याची जाणं. ज्ञानेश्वरांच्या खाली ओळी दिल्या आहेत. देव देऊळ परिवारू, कीजे कोरुनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न होवावा. म्हणजे माझी अशी कल्पना आहे की ही जी ओवी आहे ती ज्ञानेश्वरांनी कदाचित वेरूळचं जे लेणं आहे ते डोळ्यासमोर घेऊन तर लिहिली नसेल. कारण वेरूळच्या लेण्यामध्ये काय आहे बघा, की एकाच खडकातून देव निघाला, देऊळ निघालं, तो अख्खा परिवार कुठून निघाला? डोंगर कोरून निघाला. तर भक्तीचा व्यवहार तसा का होऊ नये? म्हणजे काय म्हणतायत ज्ञानेश्वर, की देव, भक्त, देऊळ, पूजा सगळ्या गोष्टी एकत्र एकरूप का होऊ नयेत? आणि विनोबा आपल्याला तेच सांगतायत की वर्तन, विचार, भावना एकत्र जर झाल्या, एकजीव झाल्या, तर त्या माणसाचा स्व आहे तो मर्यादित राहत नाही, तो व्यापक बनतो. आणि तो एकदा व्यापक बनला की तो कुठपर्यंत जाऊ शकतो? तर ती व्यापकता थेट देवत्वापर्यंत जाऊ शकते, असं आपल्याला विनोबा इथं सांगतायत. आणि त्या विकासाच्या मध्ये परंपरेने दिलेल्या यज्ञ, दान आणि तप ह्या कल्पना सृष्टी, समाज आणि व्यक्तीसाठी कशा बरं वापरायच्या? तर विनोबा आपल्याला सांगतात, यज्ञ म्हणजे सृष्टीची झीज भरून काढा, जमिनीचा कस टिकवा, वापरलेल्या वस्तूंचं शुद्धीकरण करा, रिसायकल, रियूज. उत्पादन करताना कर्तव्य भावनेने करा आणि ऋण फेडण्यासाठी जी निर्मिती करायची तो यज्ञ म्हणजे सेवा. माझ्यावरती माझ्या कुटुंबाचं, माझ्या आईबाबांचं, समाजाचं, सहकाऱ्यांचं, सगळ्यांचं जे ऋण आहे ते मला निर्मितीक्षम पद्धतीनं द्यायचंय, परत करायचंय. ते मी कुठून करू शकतो? सेवा या माध्यमातून. तर तो यज्ञ. दान म्हणजे समाजाचं ऋण फेडण्यासाठी आहे. दान म्हणजे परोपकार नाही. तर ज्या समाजाचा मी भाग आहे त्याचं ऋण फेडण्यासाठी. आणि तप ही शरीररूपी संस्थेतील दोषांच्या शुद्धीसाठी वापरा. आणि तप किंवा तपस ही उपनिषदांमधली कल्पना आहे. तर त्यामध्ये ही सुरुवात करायची शरीररूपी संस्थातल्या दोषांच्या शुद्धीपासून, नंतर जायचं विचार आणि भावनांच्या दोषांकडे. आणि असं करत करत जसं कंटेम्पलेशन अँड रिफ्लेक्शन असे इंग्रजीतले शब्द आहेत तपस या शब्दासाठी, असं करत करत तुम्हाला त्या तपाची सुद्धा पातळी हळूहळू वाढवता येते. पण सुरुवात करावी शरीरापासून. तेव्हा यज्ञ, दान, तप तुम्ही आत्मशोधासाठी, आत्मउन्नतीसाठी वापरू शकता. आणि त्यामधून साम्यावस्था येईल. सेवेमधून ज्ञान, कर्म, प्रेम ह्यांची एकात्मता येईल आणि सेवा हे आत्मउन्नतीचं साधन आहे. अशी मांडणी विनोबा आपल्यासाठी करतात. आणि मग ते म्हणतात, दानानं सुरुवात करायची, पण हळूहळू त्यागाकडे जायचं. त्याग अगदी मुळावर घाव घालणार आहे. दान वरून पालवी खुडण्यापैकी आहे. त्याग पोटात घेण्याची दवा आहे. दान कपाळावर फासण्याची सुंठ आहे. त्यागात अन्यायाची चीड आहे. दानात लौकिकाची भीड आहे. त्यागाने पापाचं मुद्दल फिटतं, दानाने पापाचं व्याज चुकतं. त्यागाचा स्वभाव मायाळू आहे. दोन्ही धर्मच आहेत. त्यागाची वस्ती धर्माच्या माथ्यावर आहे. दानाची वस्ती धर्माच्या पायथ्याशी आहे. ही मांडणी बघा आणि विनोबांचं मराठी पण बघा, की दानाने सुरुवात करा. मानव धर्माने वागायची ती सुरुवात आहे. हळूहळू जसे पुढे जाल तसं
त्या त्यागाचं सुद्धा ओझं होणार नाही. माथ्यावरती गेल्यावरती त्याग सुद्धा आपसुकपणेच होईल, तो करावा लागणार नाही. म्हणून काय म्हटलंय, त्यागाचा स्वभावही मायाळू आहे. म्हणजे त्याग करताना सुद्धा ज्यांच्या निमित्ताने आपण त्याग करत आहोत, ज्यांच्यासाठी नाही, ज्यांच्या निमित्ताने आपण त्याग करत आहोत, त्यांच्याबद्दलची अपार करुणाच मनामध्ये असेल तरच त्याला त्याग म्हणायचं. तेव्हा भावनिक दृष्टीने स्वतःला उन्नत कसं करून घ्यायचं याचा एक रस्ता इथे आपल्याला सांगतायत विनोबा. आणि ते स्वतःला उन्नत करत जात होते. म्हणूनच गांधीजींनी ज्या वेळेला वैयक्तिक सत्याग्रहाची कल्पना मांडली, त्यावेळेला संपूर्ण भारताच्या नैतिक शक्तीचा प्रतिनिधी म्हणून पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड गांधीजींनी केली. विनोबा प्रसिद्धीच्या पासून दूरच राहायचे, म्हणून त्यावेळी गांधीजींनी लेख लिहिला, हू इज विनोबा, की कोण हा विनोबा. दुसरे सत्याग्रही नेहरू होते, पहिले सत्याग्रही विनोबा होते. तर या कालखंडामध्ये गांधींचा आणि विनोबांचा संवाद आहे. ईश्वर मुझसे सेवा लेगा क्या, आपके महायज्ञ में आहुति बन जाने की योग्यता इस सेवक को ईश्वर से दिलवाना, असं विनोबांचं पत्र आहे. तुम बड़ी सेवा के निमित्त बनोगे, तुमको ईश्वर दीर्घायुषी बनाए और तुम्हारा उपयोग हिंद की उन्नति के लिए हो, हे गांधीजींचं उत्तर आहे. विनोबा हे समन्वयवादी होते. त्यामुळे ते स्वतःला म्हणायचे, मी सुप्रीम सिमेंटिंग फॅक्टर आहे. सो सत्याग्रहामध्ये उतरताना सुद्धा विनोबांची भूमिका काय आहे बघा. सत्याग्रही तोच असेल जो सत्याचा दावा तर सोडणार नाही, परंतु समोरच्या जवळ सत्य नाहीच असंही मानणार नाही. सत्याचा एक अंश माझ्यापाशी आहे जो मी सोडणार नाही, परंतु दुसरा अंश त्याच्यापाशी असू शकतो आणि तो अंश कमी अधिक असू शकतो. तटस्थ बुद्धीने त्याची चर्चा होऊ शकते. म्हणून सत्याग्रही बनण्यासाठी प्रथम सत्यग्राही बनायला हवं. कोणत्याही भूमिकेमध्ये जाताना विनोबा फक्त विचार करत नाहीत स्वतःचा, पण ते संपूर्ण संकल्पनेला ते एक नवीन आयाम आपल्याला देतात, की खरा सत्याग्रही कोण याची एक डेफिनेशन, याची एक व्याख्या ते आपल्यापाशी ठेवतात. स्वतःला जेव्हा ते समन्वयाचा प्रतिनिधी मानतात, तेव्हा त्यांनीच दिलंय हे कोटेशन लुई पाश्चरचं. मी तुमचा धर्म काय आहे हे जाणून घेऊ इच्छित नाही, तुमची मतं काय आहेत तेही जाणून घेऊ इच्छित नाही, केवळ तुमची दुःख काय आहेत हेच जाणून घेऊ इच्छितो, ती दूर करण्याकरता मदत करू इच्छितो. हे लुई पाश्चरचं वाक्य आहे. आणि विनोबा लिहितात की प्रेम करण्यात मी फरक करू शकत नाही. माझं सर्वांवरती तशाच धर्तीचं तितक्याच तीव्रतेचं प्रेम आहे. त्याचबरोबर ते स्वतःच्या विचारांची स्वतंत्रता सुद्धा जपतात. गुरु ही 2 अक्षरं मी कोणाही व्यक्तीला लागू करू शकलो नाही, आणि जेव्हा कुणी ती अक्षरं मला लावू पाहतो तेव्हा ते मला सहन होत नाही. प्रेमपंथ अहिंसेचा हे एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये विनोबांनी स्वतःबद्दल लिहिलंय. त्याच्या आरंभाला त्यांनी हे विचार मांडलेले आहे. मग या सगळ्याच्या मधून विनोबांची शैली निर्माण झाली संवादाची. ते आपल्याला काय सांगतात, शंकराचार्यांनी जिथून सुरुवात केली तिथून मी करत नाही. शंकराचार्यांनी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये वाद संवाद विवाद केले मंडन मिश्रांच्या बरोबर, आपल्याला माहिती आहे. तर शंकराचार्यांची वाट काय, विद्वानांजवळ जायचं, त्यांचं मनपरिवर्तन करायचं आणि मग बाकीचे सर्व ते करतील, हा शंकराचार्यांचा अप्रोच होता. माझा अप्रोच कबीराचा आहे. ते सरळ सर्वसामान्य लोकांपाशी पोहोचत. अप्रोच हा इंग्रजी शब्द विनोबांनी मूळ लिखाणामध्ये स्वतः घातलं. त्यांची सवय, ते मध्येच केव्हा तरी असे इंग्रजी शब्द टाकतात. तर आता हा सर्वसामान्यांच्याकडे जायचा हा अप्रोच किंवा ही शैली, या शैलीचं उदाहरण, सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण विनोबांच्या जीवनातलं कोणतं असेल म्हणजे बघा,
आत्मशोधाकडून आपण सामाजिक कृतीकडे जातो आणि त्या सामाजिक कृतीकडे सुद्धा आपण आत्मशोधाचं माध्यम म्हणूनच पाहतो. इथं प्रयोग विनोबा करतायत तो आहे भूदानाचा. आणि भूदानाच्या कोअरमध्ये, गाभ्यामध्ये कुठली गोष्ट आहे? जमीन. म्हणून मग विनोबा आपल्याला विचारतात, शेवटपर्यंत शिल्लक राहतो कोण? शेत कसणारा म्हणून जो म्हणतात तोही राहत नाही आणि मालक म्हणून जो म्हणतात तोही राहत नाही. शिल्लक राहते फक्त जमीन आणि तिची मालकी आपणा सर्वांवर आहे. हवेवर कोणाची सत्ता आहे? ज्याला नाक आहे त्याने हवा घ्यावी, परंतु हवा मात्र स्वतंत्रच आहे. म्हणजे जमिनीकडे कसं पाहावं याचा एक आयाम आपल्याला विनोबा देतात आणि मग म्हणतात, जो जमिनीची सेवा करेल त्याची ती समजली जावी. आणि जमिनीवर सत्ता कोणाचीच असू शकत नाही, म्हणून जरुरीपेक्षा जास्त जमीन ठेवण्याचा आणि तिची मालकी ठरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भूदानाच्या संपूर्ण संकल्पनेला जो एक वैचारिक पाया देत आहेत विनोबा, तो अतिशय साधे पद्धतीने पण आपल्याला कळेल अशा पद्धतीने देत आहेत. आणि मग जेव्हा ते भूदानाची चळवळ सुरू करतात तेव्हा ते म्हणतात, अभी तो गुलाम गावों का आजाद देश है, मानो मिट्टी का बनाया हुआ सुवर्ण पात्र. मिट्टी का बनाया हुआ सुवर्ण पात्र. आणि मग भूदान कशासाठी? तर भूदान परिवर्तनासाठी. पहिल्यांदा हृदय परिवर्तन व्यक्तीचं, मग जीवन परिवर्तन गटाचं आणि त्यानंतर समाज रचनेमध्ये मी परिवर्तन आणू इच्छितो. हे जे छायाचित्र आहे ते पवनारचं आहे, पवनारच्या जवळच्या नदीचं आहे. पण भूदानामध्ये सुद्धा आत्मपरिवर्तनामधून समाज परिवर्तन, आत्मशोधामधून आपल्याला जायचंय ते सामाजिक परिवर्तनाकडे. अगदी सोपं आपण आपल्या पद्धतीने भूदान समजून घेऊ की भूदानामध्ये ज्याच्या मालकीची जमीन आहे तो कॅपिटल आय आहे. जो मजूर आहे, ज्याच्याकडे जमीन नाही, तो काय आहे? तो छोटा आय आहे. आणि विनोबा आपल्याला काय सांगतायत बघा, की मोठ्या आयने जर छोट्या आयला ही जमीन दिली तर ते दोघेही जण कॅपिटल आय मेडअप ऑफ स्मॉल आयला येतील. ते दोघेही जण निरोगी आत्मस्वीकाराकडे येतील. म्हणून विनोबांचं एक उदाहरण आहे की 300 एकराचा मालक असतो, तो 1 एकर देतो. तर विनोबा त्याला म्हणतात, इतना कम देने पर आपकी बदनामी होगी. मुझे तो गरीब और अमीर दोनों की इज्जत बढ़ानी है. इज्जत बढ़ानी याचा अर्थ मला दोघांनाही ना अहंगंड न्यूनगंड मधून दोघांनाही मला सामायिक निरोगी आत्मस्वीकारावरती आणायचं आहे. आणि म्हणून विनोबा म्हणतात, यह भिक्षा नहीं दीक्षा है. अहिंसक क्रांति की, साम्य योग की, सर्वोदय की, हिंदुस्तान के दरिद्र नारायण की ओर से उनका हक मांगने आपके पास आया हूं. हे फार छान वाक्य आहे बघा. दरिद्र नारायण ही संकल्पना पहिल्यांदा विवेकानंदांनी मांडली, त्याच्यानंतर गांधीजींनी तिला लोकप्रिय केलं आणि त्या माणसाच्या साठी हा भूदानाचा हा सगळा प्रयोग आहे. शेक्सपियर असं म्हणतात की देर इज अ टाइड इन द अफेअर्स ऑफ मॅन. म्हणजे हा जो संपूर्ण एक कालखंड भूदानाचा आपल्याला दिसतो, तर त्याच्यामध्ये विनोबांच्या ऊर्जेचं, त्यांच्या विचाराचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळतं. जनगणना जेव्हा ब्रिटिशांनी सुरू केली आपल्या देशात, त्यावेळेला विना जमिनीचा शेतकरी फार कमी होता. पण आपल्याला असं दिसतं की या संपूर्ण ब्रिटिश कालखंडामध्ये आणि नंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये भूमिहीनांची संख्या ही वाढत 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 गेली आणि भूमिहीन वाढले की विषमता वाढते. त्यामुळेच विनोबांनी त्यांच्या या संपूर्ण भूदान यज्ञामध्ये ही विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला वर्षानुवर्ष. भूदान यज्ञाचे परिणाम काय बरं झाले बघूया. 1951 ते 1970 या दरम्यान महाराष्ट्रामध्ये भूदान चळवळीद्वारे 54,000 एकर जमीन मिळाली.
त्यातील 39,130 एकर जमिनीचं यशस्वी हस्तांतर झालं. हे राज्य विधानसभा प्रश्नोत्तरामधून घेतलंय. 19 एप्रिल 1951 ही भूदान यज्ञाची सुरुवात आहे आणि लक्षात घ्या, विनोबांनी सेवाग्रामला परत येण्याचं ठरवलं आणि ते सेवाग्रामला आले कधी? 2 नोव्हेंबर 1969. इतकी वर्ष हा माणूस या एका प्रयोगासाठी आ सेतु हिमाचल असा आपला जो देश आहे तो पायी फिरत होता. एकूण 45 लाख एकर जमीन त्यामध्ये मिळाली. मी जेव्हा हे सादरीकरण केलं तेव्हा माझ्याही मनासमोर प्रश्न होता की ह्यातली किती जमीन आत्ता या वंचितांच्याकडे राहिलेली आहे. तर त्यावरती एक PhDचा प्रबंध सुद्धा आहे की मध्ये ही किती प्रमाणामध्ये जमीन राहिली आणि आपल्याला असं दिसतं की बऱ्यापैकी जमीन राहिली आहे त्या वंचितांच्याकडे. आणि त्याच्यानंतर माझ्या सादरीकरणांच्या मालिकेमध्ये मला असे लोक भेटत गेले की जे मला म्हणत होते की आमच्या वडिलांनी आमच्या आजोबांनी विनोबांना जमीन दिली आणि अजूनही ती त्या लोकांच्या घरी आहे. त्यामुळे मला असं दिसलं की अरे, जी काही क्रांती विनोबांनी केली होती त्या काळामध्ये ती भले 100% यशस्वी झाली नसेल, पण त्याची बऱ्यापैकी उदाहरणं आज इतक्या वर्षानंतर सुद्धा आपल्याला दिसतायत. आपल्या सामाजिक चळवळींमध्ये काम करणारे ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत, त्यांचे वडील मला भेटले. त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या घरामधली जमीन कशी वाटली गेली होती. आणि अशी मंडळी मला महाराष्ट्रातल्या अनेक शहरांच्या मध्ये भेटली. तेव्हा मला असं वाटलं की अरे, विनोबा आपल्याला माहीत नाही आहेत, पण अजून ह्या लोकांना माहिती आहेत आणि त्यांनी दिलेलं दान हे अजूनही त्यांनी तसंच ठेवलेलं आहे, ते बळकावलेलं नाही. 45 लाख एकर किती मोठी संख्या आहे बघा. हे एका माणसानं केलं. मला असं वाटतं की हे सादरीकरण ऐकल्यानंतर विनोबांचा अभ्यास करण्याची इच्छा आपल्यापैकी काही जणांच्या जरी मनामध्ये निर्माण झाली तरी तो फारच मोठा सुवर्णक्षण असेल. विनोबांची ओळख करून घेऊया. विनोबांच्या बाबतीत बोलायला सुरुवात करण्याच्या आधीच या महान यात्रेमध्ये अजून एक गोष्ट विनोबांनी केली. मध्य भारतामधल्या 168 डाकूंनी विनोबांच्या समोर शरणागती दिली. त्यांना शिक्षेमध्ये कोणताही फरक होणार नाही हे माहीत असताना, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, शिक्षा माफ करणार म्हणून कुणीही शरण आले असते. हा एक मोठाच प्रकल्प या भूदान यात्रेच्या दरम्यान झाला. विनोबांनीच गीताईमधला हा श्लोक लिहिलाय की असो मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो, मानावा तो असा साधू त्याचा सुंदर निश्चय. पुन्हा आत्मस्वीकार आहे बघा. आत्तापर्यंत एखादा माणूस कसा वागला याच्यावरती त्याचं मूल्यमापन करू नका. आत्तापर्यंतचं त्याचं वागणं दुराचारी असलं तरी जर त्याच्या मनामध्ये सुंदर निश्चय म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह मोटिवेशन जागृत झालं तर त्याचाही आपण स्वीकार करावा. एक डाकू असतो, तो म्हणतो की माझं नाव दुर्जन सिंग आहे. तर विनोबा त्याला म्हणतात की सज्जन सिंग. तर आपल्याला कळतं असं की माणसाचा स्वीकार कसा करायचा. ज्याला आपण गुन्हेगार म्हणतो, ज्याला आपण खुनी म्हणतो, अशा माणसाचा स्वीकार करण्यासाठीच आपल्याला सगळ्यात मोठं हृदय लागतं आणि तेच आपल्याला विनोबा करायला सांगतायत. बरं, हा चमत्कार ते घडवून आणतात. तिथून जाताना काय लिहितात बघूया. या श्रेयाची वाटणी करायची म्हटली तर पहिल्या प्रथम जे डाकू शरण आले आहेत त्यांना श्रेयातील मोठा वाटा द्यायला हवा. त्यानंतर दुसरा नंबर येईल पोलिसांचा. त्यांनी जर मनात आणलं असतं तर झालेलं काम होऊ शकलं नसतं. तिसरं श्रेय द्यायला हवं कार्यकर्त्यांना. दूर दूर जंगलात जाऊन डाकूंना भेटण्यात आणि त्यांना हा विचार समजावण्यात त्यांनी अपार कष्ट घेतले. आणि चौथं श्रेय आहे मला. किती? रुपयात 100 नव्या पैशात 1 नवा पैसा एवढं. आणि तेही ईश्वराच्या चरणी अर्पण करून मुक्त होऊन मी पुढे जात आहे.
त्वदीय वस्तू गोविंद तुभ्यम एव समर्पये. इथे आपल्याला विनोबा पुन्हा भेटतात, अहंकाराला बाजूला ठेवणारे. ह्याचं श्रेय त्यांनी घेतलं, पण ते श्रेय लगेच दिलं. आणि म्हणून स्वचा स्वीकार कसा करावा, तर जे काही फळ मिळेल त्या फळाच्या स्वामित्वाचा त्याग करून, दुसऱ्यावरती लेबल लावून नाही. कास या गुणदोष वानू आणि कांचे, मज काय त्याचे उणे असे, असं संतवचन आहेच. त्यामुळे विनोबा आपल्याला सांगतात, दुसऱ्यांचे छोटे गुण आणि आपले दोष मोठे करून पाहावे. दुसऱ्यांचे गुण जे छोटे असले तरी ते मोठे करा, आणि आपले दोष जसे आहेत तसे मोठे करा. गुण आणि दोष दोन्ही देहाचे आहेत, लक्षात ठेवा. गुण आहे खिडकी, दरवाजा, दोष आहे भिंत. माणसाच्या मनात प्रवेश करायचा असेल तर दरवाजातूनच प्रवेश करा, असं विनोबा आपल्याला सांगतात. या गुणदोषांच्या पलीकडचं एक निर्विकार अस्तित्व आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं स्वची व्यापकता पहिल्यांदा आली, की स्व या गुणदोषांच्या पलीकडे आहे. ही आध्यात्मिक कल्पना आहे, ज्याच्याकडे आपण नंतर येऊ. आणि विनोबा म्हणतात की निर्विकार अस्तित्व अनुभवायचं असेल तर खरं म्हणजे रोज अनुभवता येतं. झोप म्हणजे मृत्यू, रोज नवा जन्म. प्रतिदिन प्रतिक्षण बदलणारा मी आणि समोरचा, मग धारणा धरायच्या कशाला? व्हाय शुड वी हॅव ॲट ऑल दीज ऑब्स्टिनेट बिलीफ्स? कशाला ते हट्टी विचार, कशाला त्या धारणा? आणि धारणाच नसतील तर तुम्ही हिअर अँड नाऊ जगू शकाल. म्हणून तुमच्या आठवणीतही काही राहणार नाही. विनोबा म्हणतात, मी जर लिहायला बसलो तर ती अनात्म कथा होईल, कारण मी विनोबा आठवले नाही तर विनोबा विसरले आहे. याच्यातला गूढार्थ असा आहे की ज्या वेळेला मी जे करतो त्यानंतर त्याचं श्रेय जेव्हा मी खाली उतरवतो, त्यावेळेला मी त्या अनुभवामधून पूर्ण मोकळा होतो आणि माझं मन पुढच्या अनुभवासाठी, तो अनुभव घेण्यासाठी मुक्त झालेला असतं. आपण सगळेजण भूतकाळाच्या ओझ्यांमध्ये इतके स्वतःला बुडवून गेलेलो असतो की आपल्याला तो मी कुठेतरी गुदमरलेला कधीतरी सापडतो. आणि विनोबा आपल्याला असं सांगतात की हा मी शोधा, त्याला पहिल्यांदा निरोगी आत्मस्वीकाराच्या पातळीला आणा, आणि त्यानंतर या संकुचित मीला विलीन करण्याचा, विसर्जन करण्याचा जेव्हा तुम्हाला अनुभव येईल, तो मानसशास्त्राच्या एक अंगुळी पलीकडचा अध्यात्माचा, तत्वज्ञानाचा अनुभव असेल. ते लिहितात, वयाच्या 33व्या वर्षी मला एक निराळाच अनुभव आला. त्याचं वर्णन मी शब्दात कधी करूच शकलो नाही, परंतु त्यानंतर मन उन्मन झालं. मी जेव्हा सहजतेने चिंतना करता बसतो तेव्हा मन उरतच नाही, फक्त मीच उरतो. याहूनही चांगली अभिव्यक्ती करायची म्हटली तर मी उरत नाही, केवळ असतो. मी म्हणजे विशिष्ट, ती विशिष्टावस्था तेव्हा राहत नाही, खुल्या आकाशासारखी स्थिती होते. इथे आपल्याला विनोबा एका वेगळ्या पातळीला नेऊ पाहतायत. ते आपल्याला असं सांगतायत की मीची विशिष्टावस्था सुद्धा सोडायला हवी, आणि त्याच्याही पुढे एक अवस्था आहे बरं का, तिचं वर्णन ते करतायत. आणि ही भारतीय अध्यात्मामध्ये सांगितलेली अवस्था आहे की फक्त निखळ अस्तित्व असणं, ज्यामध्ये मी सुद्धा नाही हा अनुभव घेणं. विशिष्टावस्था राहत नाही, आणि त्याला ते म्हणतात खुलं आकाश. गीताई लिहिताना सुद्धा बघा, 6 ऑक्टोबर 1930 ते 6 फेब्रुवारी 1931 ह्या काळामध्ये गीताई लिहिलेली आहे. म्हणजे आपण जर नीटपणे पाहिलं तर हा दांडीच्या सत्याग्रहानंतरचा काळ आहे. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये दांडीचा सत्याग्रह, मिठाचा सत्याग्रह सुरू होतो. नंतरच्या काळामध्ये सगळे आपले जे देशभक्त आहेत ती सगळी मंडळी तुरुंगात आहेत, गांधीजी इन्क्लुडेड. आणि तो जो काळ आहे, आणि 1931ची सुरुवात, याचा अर्थ की त्यावेळेला गांधीजी आणि व्हाईसरॉय यांच्यामधल्या
वाटाघाटींना सुरुवात झाली आहे. गीताई लिहिताना विनोबा आपल्याला सांगतात, ज्यावेळी हे भाषांतर मी लिहित होतो त्यावेळी मी स्वतःमध्ये शिल्लक राहिलो नव्हतो. पहाटे एकाग्र होऊन ठरलेल्या वेळात मी लिहित असे, परंतु लिहिताना गीतेशिवाय जगात काही आहे याचं लेश मात्र भान उरत नसे. मला स्वतःला अलग करून मी हे भाषांतर केलंय. हे तो प्रचितीचे बोलणे असं म्हटलेलं आहे. तेव्हा विनोबांची प्रचिती काय होती की ज्या वेळेला ते अत्यंत निर्मितीक्षम अशा अवस्थेमध्ये जात होते तेव्हा त्यांचा विशिष्ट मी हा विरघळत होता, त्याचं विसर्जन होत होतं. म्हणजेच निर्मितीची अवस्था ही एका अर्थानं आध्यात्मिक अवस्था असते की इथे तो संकुचित मीच विरघळून जातो पूर्णपणे. हा जरी अनुभव आला तरी व्यावहारिक आयुष्यामध्ये आपल्याला राहायचं असतंच. आणि विनोबा सुद्धा हा अनुभव घेते झाले, त्यामधलं मर्म त्यांच्या लिखाणात आलं. पण जेव्हा ते आपल्या व्यावहारिक भौतिक जगामध्ये आले तेव्हा गीताई लिखाणाची धोरणं कशी असतील हे त्यांनी नीटपणे लिहून ठेवलेलं आहे. गीताई लिहित असताना मुलामुलींना शिकवण्याचे प्रयोग केले की त्यांना कळलं तर इतरांना कळेल. आणि अशा तऱ्हेच्या पायलट प्रोजेक्ट्स नंतर 900हून जास्त बदल त्यांनी गीताईमध्ये केले. म्हणजे बघा, एका बाजूला संकुचित मीला विसर्जन करणे, पण दुसऱ्या बाजूला या भौतिक जगामध्ये हा जो मी आहे त्याला निरोगी आत्मस्वीकाराच्या भावनेने एक साधन म्हणून वापरणं ही सुद्धा गोष्ट आहेच आहे. जिथं गीताई लिहिली गेली ते हे स्थळ आहे. या गीताईच्या लेखन कालामध्ये कुठल्या उन्मनी अवस्थेत ते होते त्यांनी सांगितलंय. उन्नत मनाची अवस्था आहे ती, उन्मन म्हणजे. आणि ते लिहितात, गीताई म्हणजे सोललेलं गोड केळं, पटकन तोंडात टाकावं आणि गोडी चाखावी. आणि मूळ संस्कृतापेक्षाही ही सरस झाली आहे असं गांधीजींनी त्याच्यावरती आपलं मत दिलं. गीताई लिहिली गेली ते हस्ताक्षर हे विनोबांचं आहे बघा. आणि त्यामध्येही छानच सांगितलेलं आहे, कोणाचा न करी द्वेष दया मैत्री वसे मनी, मी माझे न म्हणे सोशी सुखदुःखे क्षमा बळे. म्हणजे या उन्नत भावनांचंच एक वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. या सगळ्या ट्रान्समध्येच ही गीताई लिहिली गेली, स्वच्या विसर्जनाच्या अवस्थेत लिहिली गेली. पण ते क्षण महत्त्वाचे, त्यांचा होणारा परिणाम आपल्या भौतिक आयुष्यावरती, व्यावहारिक आयुष्यावरती कसा करून घेतला, तर तोही अत्यंत विकासात्मक अशा पद्धतीने त्यांनी करून घेतला. आणि म्हणून श्रेय घेत नाहीत त्या निर्मितीचं विनोबा. हा स्वच्या विसर्जनाचा फार महत्त्वाचा पैलू आहे की हे माझ्याकडून घडलं, हे मी केलं नाही. गीताई माऊली माझी तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलून कडेवरी. म्हणजे ही सगळी निर्मिती केल्यावरती विनोबा गीतेकडे कसे पाहतायत, आपली माऊली म्हणून. आणि मग ते लिहितात, भगवंताच्या वाणीला प्रस्तावनेची गरज नाही. इतकंच नाही तर पुस्तकावर माझं नाव असावं हेही मला दूषणास्पद वाटतं, परंतु ग्रंथावर नाव न देणं हे या युगात जमणारं नाही, त्यामुळे नाईलाजानं ते राहू दिलं आहे असं गीताई चिंतनिकेच्या आधी ते लिहितात. इथे आपल्याला हळूहळू वेगळे विनोबा दिसायला लागले. असे विनोबा जे स्वतःच्याकडे निरोगी आत्मस्वीकाराच्या पुढची पायरी काय या बाबतीतले प्रयोग करणारे विनोबा आहेत. आणि ह्यामध्ये त्यांना असं दिसतंय की संकुचित मी मध्ये अडकलेला जो स्व आहे त्याने पहिल्यांदा निरोगी आत्मस्वीकाराकडे जायला पाहिजे आणि त्याच्यानंतर एका व्यापक अशा उद्दिष्टामध्ये, व्यापक अशा कार्यामध्ये स्वतःचा संकुचित मी हा विलीन सुद्धा करून टाकायला हवा. या काळामध्ये देशकार्य सुरूच होतं आणि तुरुंगामधला, धुळ्याच्या जेलमधला विनोबांचा हा फोटो, आजूबाजूची परिस्थिती कोणतीही असो, त्यामध्ये आश्रमाची शांतता असो किंवा तुरुंगाचा एकलेपणा असो, आपण आपला आत्मशोधाचा मार्ग सोडायचा नाही.
हे आपण विनोबांच्याकडून शिकावं. विनोबांनी स्वतःच्या शोधाला कोणते आयाम दिले, कसे दिले आणि त्या सगळ्यामधून आज 21व्या शतकामध्ये जगणाऱ्या तुम्हाला आणि मला नेमकं काय मिळणार आहे? स्वतःलाच अधिक समजून घेण्याचं कोणतं व्यंजन आपल्याला मिळणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत उत्तरार्धामध्ये. तेव्हा आत्ता पूर्वार्ध इथे संपन्न करूया आणि विनोबांच्या सोबतीने उत्तरार्ध सुद्धा जगायला सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.